मला रासायनिक खताची इफिशियन्सी वाढवायची आहे किंवा कार्यक्षमता वाढवायची आहे किंवा त्याची क्रियाशीलता वाढवायची आहे, तर मी काय केलं पाहिजे? तर साधा आणि सोपा पर्याय तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला सेंद्रिय खताबरोबर त्याची भट्टी लावावं लागेल. आता भट्टी लावणे म्हणजे काय आहे बघा. सेंद्रिय खत तुम्ही जर एकरासाठी 200 किलो घ्या, DAP घ्या एक पोतं 10-26-26 घ्या, एक पोतं 20-20-013 घ्या. आता 3च पोती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि 200 किलो गांडूळ खत घ्या, शेणखत घ्या, पण ते ओलसर पाहिजे. ओलसर म्हणजे सर्वसाधारण तुम्हाला दाखवतो असं पाहिजे ओलसर, की त्याच लय पण ओलसरपणा नको आहे आणि लय पण सुकलेलं नको आहे. आता हे अशा पद्धतीचं त्याचा गोळा झाला पाहिजे. असा गोळा झाला पाहिजे, एवढं मॉइश्चर त्यात असणं आवश्यक आहे. आता हे जी कार्यक्षमता वाढवायची आपल्याला असे होणार आहे की रासायनिक खतामध्ये जर सेंद्रिय खतं मिक्स केली. सेंद्रिय खतामध्ये काय काय सांगतो तुम्हाला मी. सेंद्रिय खतामध्ये 13 प्रकारची ते 14 प्रकारची ऑर्गॅनिक ॲसिड आहेत. ही त्याची चिलेशन प्रक्रिया म्हणजे एनची करणार आहेत, पीची करणार आहेत आणि केची करणार आहेत. मग त्याची क्रियाशीलता वाढवणार आहेत. आता हे बनवत असताना काय काळजी घ्यायची आहे. हे बनवत असताना तुम्हाला शेडमध्ये बनवावं लागेल, झाडाच्या सावलीखाली बनवावं लागेल किंवा सावलीमध्येच बनवावं लागेल. मी तुम्हाला एक प्रक्रिया सांगितली. शेणखता किंवा गांडूळ खत घ्यायचं तुम्ही 200 किलो, त्याच्यामध्ये ही 3 पोती, त्यात आणखीन एक पोतं वाढवलं तरी चालतंय, माझी काय अडचण नाही. ही कशी करायची तुम्हाला मी सांगणार आहे. हे शेणखत आहे घेतलेलं आहे, गांडूळ खत आहे त्यात आता मी बघतोय ते 10-26-26 घेतले बघा. हे 10-26-26 ओतलं. त्याच्याबरोबर मी DAP ओतलं. बघा. गांडूळ खत ओतलेलंच आहे हे एक पोतं आणि एक पोतं मी शेणखत. म्हणजे हे सगळं आता ओततोय बघा. इथं पूर्णपणे एवढ्या ओलसर प्रमाणात पाहिजे आणि चांगलं कुजलेलं पाहिजे. शेणखत हे चांगलं कुजलेलंच पाहिजे बघा. असं ओलसरपणा पाहिजे त्या शेणखतामध्ये. आणि जसं गांडूळ खत चहा पावडर असते अशा पद्धतीचं खत पाहिजे. हे का पाहिजे तुम्हाला मी सांगतो नंतर. हे आता ही भट्टीच लावायची का, ह्याची कारणं तुम्हाला मी सांगतो. हे जी भट्टी लावल्यानंतर 10 दिवस असंच ठेवायचं आहे. 10 दिवसानंतर हे खत टाकायचं आहे. ते टाकायचं कसं मी तुम्हाला नंतरच्या स्टेपमध्ये सांगतो. हे बनवत असताना मी तुम्हाला 13 प्रकारचे ऑर्गॅनिक ॲसिड आहेत म्हणून सांगितलं. GAची सर्व प्रकार आहेत. जिब्रेलिक ॲसिड आहे, नॅप्थेनिक ॲसिड आहे, फेवरिक ॲसिड आहे, अमोनिक ॲसिड आहे. ही सर्व प्रकारचे ॲसिड आहेत. ह्याला Nला कोटिंग करतात, Pला कोटिंग करतात आणि Kला कोटिंग करतात. हे कोटिंग करतात आणि त्याची क्रियाशीलता वाढवतात. आता क्रियाशीलता कशी वाढवतात बघा. म्हणजे समजा तुम्ही DAP एकरी 2 पोती टाकणार आहे, 10-26-26चं एक टाकणार आहे, 20-20-0चं एक टाकणार आहे. तर एक जर पोतं घेतलं तुम्ही, आता DAPचं एक पोतं घेतलं, तर ही अशी प्रक्रिया केल्यामुळं ती 4 पोती एकरामध्ये टाकल्याप्रमाणे त्याचं काम होतं. म्हणजे DAPची 3 पोती वाचली म्हणजे आपले तुम्ही 16-48 4800 इथंच वाचली. 20-20-0 वाचला, पीचं वाचलं, केनचं वाचलं, असं वाचवून ह्याची कार्यक्षमता वाढते. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये NPK सोडून दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य मात्र यात मिक्स करायचे नाहीत. कारण ही फॉस्फेटयुक्त खत आहेत आणि ती सल्फेटयुक्त खत आहेत. मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट ही सल्फेटयुक्त खतं दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य यात मिक्स करायचे नाहीत. कारण त्यांचं ते बॉन्डिंग होऊ शकतं. म्हणजे ह्याचे फायदे काय होतात बघा. हे फायदे असे होतात. हे जर खत टाकलं तुम्ही तर जमिनीची पोत सुधारतो, pH मेंटेन होतो. दुसरी गोष्ट पिकाला ज्या फॉर्ममध्ये पाहिजे. आता फॉर्म कसे असतात बघा. नायट्रोजन तुम्ही टाकताय, नायट्रोजन हा अमोनियम बेसमध्ये मिळतो. युरिया टाकल्यानंतर अमोनियम नायट्रेट आणि पुन्हा नायट्रेट स्वरूपात रूपांतर होतं. तर हिथं जी प्रक्रिया करते हे नायट्रेट स्वरूपातच नंतर तयार ठेवलेलं असतं. हे या किण्वन प्रक्रियेमध्ये 10 दिवसाच्या. पोटॅशचं पण तसंच आहे. पोटॅश अमाइन स्वरूपात तयार केलेलं असतं. त्यामुळे पिकांना ते हळूहळू लागतं. दुसरी गोष्ट फॉस्फरसचे पण 3 प्रकार असतात. आज फॉस्फरस टाकला तुम्ही जमिनीमध्ये तर फॉस्फरस
प्रायमरी आर्थोफॉस्फस, सेकंडरी आर्थोफॉस्फस आणि टर्शरी आर्थोफॉस्फस. तर ही प्रायमरी आणि सेकंडरीला इथं वेळ लागते, त्यामुळे पिकांना लवकर लागवतात. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं असं आहे की ही लागवड टाकल्या सलाईन स्वरूपात आहे. जशी पेशंटला सलाईनमध्ये इंजेक्शन देऊन पेशंट लवकर बरा होतो, तशी ही प्रक्रिया केलेली असते पूर्णपणे ह्याच्यामध्ये. ही 10 दिवस बट्टी सावलीत ठेवायची. सावलीत ठेवल्यानंतर पुन्हा नंतर ती टाकताना कशी टाकायची तुम्हाला मी सांगतो. की आज समजा तुमचा ऊस कुळवायचा आहे, मोठी भरणी करायची आहे किंवा बाळ भरणी करायची आहे किंवा लागण करायची आहे. लागण्याच्या वेळेला टाकता येत नाही, कारण तुम्हाला पाणी मग ते ओलसरपणा पाहिजे. तिन्ही ठिकाणी ओलसरपणा असणं आवश्यक आहे. जमिनीमध्ये पाणी, तुम्ही पाणीने सुद्धा लागवड टाकू शकता. नसेल तुम्हाला पर्याय दुसरा असा आहे की तुम्ही मोठी बांधणी करतायचा, पाणी पाजून घ्यायचं अगोदर आणि लागवड टाकायची की लगेच ती सरी कुळवून घ्यायची. म्हणजे ज्या सरीत टाकल्या ती सरी पूर्ण कुळवून घ्यायची अगोदर, म्हणजे ओलसरपणातच मातीआड झाली पाहिजे लागवड. तरच ही जी कार्यशक्ती, क्रियाशीलता ही वाढत असते. त्यामुळे ही अशा पद्धतीने जर भट्टी लावल्या तुम्हाला, तर तुमची लागवडीमध्ये जवळजवळ एकरी 30 ते 35 हजाराची बचत होती. 3 टप्प्यात तुम्ही लागवड टाकता. लागणीच्या वेळेला टाकता, बाळभरणीच्या वेळेला थोडा हलका डोस टाकता, मोठ्या भरणीच्या वेळेला टाकता. या तिन्ही पद्धतीत तुम्हाला भरपूर एकरी जवळजवळ 30 ते 35 हजार रुपयाचं बचत होती. म्हणजे 1 पोतं DAPचं टाकलं ह्याच्यामध्ये मिश्रण करून, तर ते 4 पोती टाकल्याप्रमाणे आहे. 1 पोती सुपर फॉस्फेट टाकलं तर ते 4 पोती सुपर फॉस्फेट टाकल्याप्रमाणे आहे. 1 पोतं पोटॅश टाकलं तर ते 4 पोती एकराला टाकल्याप्रमाणे आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपली 3-3 पोती वाचली तर किती हिशोब वाचला बघा. आज लागवडीचं प्रमाण, महाग खूप झालेलं आहे. त्यामुळे हे अशा पद्धतीनं तुम्ही रासायनिक अधिक सेंद्रियची भट्टी लावून ठेवा. ती वापरायला सुरुवात करा. तिचा मेंटेनन्स pH कमी झालेला असतो. पिकांना पाहिजे त्या फॉर्ममध्ये तयार करून देत असते. हे कोण तयार करून जीवन तयार करतात. ह्या बॅक्टेरिया असतात ह्याच्यामध्ये, ऑर्गॅनिक ॲसिड आहेत. ही पिकांना सहजतेने उपलब्ध होऊन द्या. म्हणून ही अशा पद्धतीने खत टाकलं तर तुमची खूप बचत होते आणि खर्च कमी वाचतो आणि उत्पन्नात जादा भर पडते. ही किचकट प्रक्रिया आहे. 10 दिवस ठेवा, मग रेटरवाला आला तर बरं, नाही तर काय सगळा तमायचंच आहे. ही किचकट प्रक्रिया आहे. डायरेक्ट आणून टाकायची. डायरेक्ट आणून टाकू नका. डायरेक्टचा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगतो मी. जी फॉस्फरस आहे तो बद्ध स्वरूपात राहतोय. बाकीचे जे तुम्ही सगळे सूक्ष्मद्रव्ये, NPK सगळं मिश्रण करायचं, टाकायचं मोठ्या भरणीला आणि व्हायचं बाजूला, असं नाही चालत. ते कॅल्शियम कार्बोनेट या संयोगापासून महाराष्ट्रातली जमीन तयार झालेली आहे. सह्याद्री पर्वतरांग सोडला आणि गोदापट्टा सोडला जर तिकडे विदर्भाकडचा, गोदापट्ट्यातली बेसॉल्ट ह्या रासायनिक संयोगापासून जमीन तयार झालेली आहे. सह्याद्री पर्वतरांगाचे थोडेसे ह्याचे झालेले आहे आणि आपल्या इथं आहे ते त्याचा pH मुळात वाढलेला असतो. pH वाढल्यामुळे लागवडी उचलून देत नाही. ही कारणं बहुत आहेत. म्हणून ही अशा पद्धतीने जर लागवड टाकली तुम्ही, ही चिलेशनयुक्त सेंद्रिय खताबरोबर रासायनिक लागवडीचं चिलेशन करून टाकले तर तुम्हाला उपलब्धता जास्त होते. आता तुम्हाला लागवड कशी टाकायची मी दाखवतो. का तुम्ही पाण्याने सुद्धा देऊ शकता. बघा ही जमिनीत ओल आहे. ओल असल्यानंतर एक पारीनं बघा अशी तार मारायची, हे असं नॅम पडायचं आणि किती ओल आहे बघा, या ओढीतच लागवड टाकायची, लगेच मोजून घ्यायची. बघा अशी बी लागवड टाकू शकता तुम्ही. अशी लागवड टाकू शकता. बघा अशी सरळ नेम काढायचं, लागवड सोडायची आणि मोजून घ्यायची. अशी एक पद्धत आहे. दुसरी गोष्ट, तुमची मोठी बांधणी करणार आहे तुम्ही, तर ह्या सरीत पाणी ओलसर असले की ह्यात सरीत टाकायची की लगेच तुम्ही रोटरनं भर लावून गेली पाहिजे. म्हणजे त्याचं जर बाष्पीभवन होऊन गेलं, लागवडीचा ओलसरपणा कमी झाला तर फार मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात तुमचे.